सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक विषयांवरती चर्चा करणं टाळा. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुम्ही नवीन व्यवसाय जर सुरू केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळताना दिसतंय. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, परंतु कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही कुटुंबाला विसरू नका. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडाल. तुमच्या भावाचा सल्ला तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल. तुमच्या मुलांनी तुमच्या भविष्यासाठी काहीतरी केल्यानं तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानामुळे नवीन संधी मिळतील. यासाठी त्यांना त्यांच्या शिक्षकांचं देखील मार्गदर्शन मिळेल. परीक्षेसाठी घेतलेली मेहनत तुमची आज फळास येईल. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आजचा दिवस हा चांगला आहे. तुमची सामाजिक आवड वाढीस लागेल. प्रेमजीवनासाठी आजचा वेळ हा चांगला नाही आहे. त्यामुळे तुमच्या कामामधून तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारेल, परंतु अनावश्यक खर्च तुम्ही टाळायला हवा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना आज चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील. व्यवसायामध्ये सकारात्मक बदल केल्यानं तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमचं कोणतंही काम हे खूप दिवसांपासून जर रखडलेलं असेल तर ते आज पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला कामाच्या ठिकाणी मदत करेल. तुम्हाला तुमच्या भाऊ आणि मित्रांना मदत करण्याची एक संधी मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या योजनांना यश मिळेल, परंतु त्यांना पैशांची अडचण येऊ शकते. आज तुमचे कौटुंबिक संबंध मजबूत राहतील, परंतु तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या खर्चावरती लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, मात्र तुम्ही धैर्यानं परिस्थिती हाताळल्यास आणि बोलण्यावरती नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला यश मिळेल. आज तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी गाडी चालवत असताना तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला व्यवसायामध्ये एखादी चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. जर तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीवरनं काही वादंग सुरू असेल तर तो आज संपेल. मित्र आणि भावांच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. एखाद्या कर्मचाऱ्यामुळे किंवा नातेवाईकामुळे तुम्हाला आज ताणतणाव येऊ शकतो. आज कोणाशीही तुम्ही पैशांचे व्यवहार करू नका. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं फायदा होईल आणि तुमच्या घरातील वस्तू वाढतील. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी आज आवश्यक कौशल्य निवडतील, ज्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. तुमच्या बोलण्यातील गोडवा तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ करेल. तुमचे मित्र वाढतील. घरातील वातावरण चांगले राहील आणि तुम्हाला तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन मिळेल. भाऊ आणि बहिणीशी तुमचे संबंध सुधारतील आणि प्रेमजीवनामध्ये तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळेल. तुमचा जीवनसाथीदार तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना आज एक चांगली संधी देखील मिळेल.
आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची धार्मिक कार्यामध्ये रुची वाढीस लागेल. सामाजिक कार्य केल्यानं तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. तुमच्या मुलांच्या लग्नाची चिंता आज दूर होईल. व्यवसायामध्ये मोठ्या व्यक्तींची मदत तुम्हाला सर्व समस्यांपासून वाचवेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजची वेळ चांगली आहे. तुम्हाला नशिबाची आज पूर्णपणे साथ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही सकारात्मक विचार कराल आणि तेच विचार तुम्हाला ऊर्जा देतील. अधिकारी आज तुमच्या कामाचं कौतुक करतील. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजची वेळ चांगली नाही, कारण नशीब तुम्हाला साथ देणार नाही. त्यामुळे तुम्ही असं करू नका. प्रेमजीवनामध्ये आज तुम्हाला नवीन अनुभव येतील. कामाच्या ठिकाणी आज एका मैत्रिणीमुळे तुम्हाला प्रगती करण्याची संधी मिळेल. मित्र आणि नातेवाईकांमुळे तुम्हाला अनावश्यक खर्च करावे लागू शकतात, ज्यामुळे तुमच्यावरती आर्थिक स्थिती ही कायम राहील. तुमच्यावरील जुनं कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज कुठलेही महत्त्वाचे व्यवहार करणं तुम्ही टाळा. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आज चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहावं लागेल, नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत भविष्याची योजना करण्यामध्ये तुम्ही आज चर्चा कराल, त्यामुळे तुम्हाला थोडंसं हलकं वाटेल. व्यावसायिक कामामध्ये तुम्ही अनुभवी लोकांची मदत घ्याल. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला तुमच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये यश मिळवून देईल. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारेल. संध्याकाळी कुठल्याही वादामध्ये तुम्ही पडू नका, अन्यथा तुमच्यावरती कोर्टामध्ये खटला होऊ शकतो. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुम्हाला आज एखादी भेटवस्तू मिळू शकते. इतरांची मदत घेतल्यानं तुम्हाला यश मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास आनंददायी आणि फायदेशीर राहील. परंतु आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. घरातील समस्या सोडवण्यासाठी आज तुम्ही मोठ्या लोकांसोबत चर्चा कराल, ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. तुमच्या पराक्रमामुळे तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये यशही मिळेल. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या सहकाऱ्यांमुळे तुमचा विश्वासघात होऊ शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये केलेले तुमचे प्रयत्न आज यशस्वी होतील. सत्तेमध्ये असलेल्या लोकांची तुम्हाला मदत मिळेल. आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांची सेवा करण्याची देखील संधी मिळेल. प्रेमजीवनामध्ये एक नवीन उत्साह राहील. आज तुमच्या घरामध्ये गोंधळाचं वातावरण राहील. चर्चा केल्यानं तुमच्यातील मतभेद दूर होतील. तुम्हाला तुमच्या जिवलग मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. त्यांच्यासोबत तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. तुमच्या मुलांची चांगली कामं तुम्हाला आनंद देऊन जातील. तुमचा जोडीदार नाराज असेल, त्याला तुम्ही मनवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची काही कामं ही खूप दिवसांपासून अपूर्ण असतील, तर ती पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांनी एकजूट राहून अभ्यास करावा, ज्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे.
जर तुमचा कोर्टामध्ये खटला चालू असेल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. आज सासरच्या लोकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. प्रेम जीवनामध्ये आज तुमच्या गोडवा राहील. जुन्या भांडणातून तुम्हाला सुटका मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.